अमित ठाकरे यांना नवी मुंबई पोलिसांनी नोटीस पाठवली आहे। अमित ठाकरे यांनी नोटीस ती स्वीकारली नाहीये। आपण बघतोय आताची सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी, अमित ठाकरे यांना नवी मुंबई पोलिसांनी नोटीस पाठवली आहे, मात्र अमित ठाकरेंनी ती नोटीस स्वीकारलेली नाहीये। आपण बघतोय अमित ठाकरेंना नवी मुंबई पोलिसांनी नोटीस पाठवलेली आहे आणि मात्र अमित ठाकरेंनी नोटीस स्वीकारलेली नाहीये। छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचं अनावरण करताना जमावल्यानं नवी मुंबई पोलिसांनी गुन्हा देखील अमित ठाकरेंवर दाखल केला होता आणि त्याच संदर्भात अमित ठाकरेंना ही नवी मुंबई पोलिसांनी नोटीस पाठवलेली आहे, मात्र अमित ठाकरेंनी नोटीस स्वीकारलेली नाहीये। काही दिवसांपूर्वीच अमित ठाकरेंनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचं अनावरण केलेलं होतं, तो झाकून ठेवला होता कित्येक दिवसापासून। त्यानंतर अमित ठाकरेंनी त्या पुतळ्याचं अनावरण केलं, मात्र यावेळी अमित ठाकरेंनी जमावल्या प्रकरणी नवी मुंबई पोलिसांनी त्यांच्यावर गुन्हा दाखल केला होता। छत्रपती शिवाजी महाराजांसाठी माझ्यावर गुन्हा दाखल झाला, ही खरंच चांगली गोष्ट आहे असं देखील अमित ठाकरेंनी काही दिवस कालच म्हटलं होतं। आणि आता अमित ठाकरे यांना नवी मुंबई पोलिसांनी नोटीस पाठवलेली आहे, मात्र अमित ठाकरे यांनी ही नोटीस स्वीकारलेली नाहीये। तर आपण बघतोय आताची सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी, अमित ठाकरेंना नवी मुंबई पोलिसांनी नोटीस पाठवलेली आहे। नवी मुंबईत अमित ठाकरेंच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचं अनावरण करण्यात आलं होतं आणि यावेळी देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राइब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।